मोठी बातमी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। या ठिकाणी ही या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। धर्मेंद्र प्रधान यांचा आता राजीनामा बघायला मिळतोय। आज खरं तर या संदर्भात ठोस निर्णय होणार असल्याची माहिती मिळत होती आणि अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। गेल्या साधारणतः 1.5 महिन्यापासून सुरू असलेलं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन त्याला हे मोठं यश म्हणावं लागणार आहे, कारण धर्मेंद्र प्रधान यांचा आता राजीनामा झालेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरून त्यांनी राजीनामा आता दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घेण्यात आलेला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आता धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय गेल्या 1.5 महिन्यापासून या सर्व विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरवरती सुरू होतं। सीजेपी कडून या आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती। सोनम वांगचुक यांनी उपोषण 20 ते 22 दिवस केलेलं होतं आणि अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय। या सर्व आंदोलन आणि उपोषणामागे एकच प्रमुख मागणी होती आणि ती प्रमुख मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। आणि अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा या ठिकाणी आता दिलेला आहे। विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी हा राजीनामा झालेला आहे। जंतर मंतरवर काही वेळापूर्वी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं होतं। आपण दृश्य देखील TV9 मराठीच्या माध्यमातून पाहिलेली होती। मात्र अखेर आता साधारणतः 1.5 महिन्यानंतर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालंय आणि हे अतिशय मोठं यश खरं तर विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे, कारण केवळ जंतर मंतरवरच नाही तर संपूर्ण राज्यभरात संपूर्ण देशभरात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं। अनेक ठिकाणी लहान लहान शहरांमध्ये मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी एकत्र आलेले होते, जमलेले होते आणि एकाच मागणीसाठी, ती मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। यासाठी आंदोलन केलेलं होतं आणि अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, अखेर सरकार नमलं असंच म्हणावं लागेल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, काय अपडेट? तर काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत प्रमोदचा आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण पाहतो या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरून आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। तर विद्यार्थ्यांचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार हे नमलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं गेलं त्यांनी या ठिकाणी सरकारला नमवलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे। मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या पुढे सरकार या ठिकाणी नमलेलं आहे आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, अखेर राजीनामा झालाय, मोठं यश विद्यार्थ्यांना मिळालंय, काय अपडेट? खरं तर 35 दिवसापेक्षा अधिक काळ मागच्या दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू होतं काँग्रेस जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं। आणि त्यांची प्रमुख मागणी ही होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण नीट पेपर फुटी प्रकरणातलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा नीट पेपर फुटी प्रकरणात सगळ्यात जबाबदार कोण असेल तर ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी खरं तर या सगळ्यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे अशा पद्धतीची माहिती आता सध्या मिळताना आपल्याला बघायला मिळते। काल सरकारकडनं खरं तर चर्चा केली गेलेली होती। सरकारकडनं हे सांगितलं जात होतं की पहिली मागणी म्हणजे 3 ज्या मागण्या मागितल्या होत्या त्यापैकी पहिली मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। आता तो एक प्रकारे मंजूर झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। दुसरा महत्वाचा मुद्दा, कारण 3 मुद्द्यांवरती काँग्रेस जनता पार्टी अजूनही आक्रमक असल्याचं बघायला मिळालं होतं। काँग्रेस जनता पार्टीकडनं सांगितलं गेलं होतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे चर्चा होऊ शकत नाही। पण आता सरकारनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे खरं तर काँग्रेस जनता पार्टी आणि ज्या पद्धतीनं नीट पेपर फुटीनंतर देशभरामध्ये आंदोलनं केली जात होती त्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं पहिलं यश आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येऊ शकतं। दुसरा महत्वाचा मुद्दा यातला हा आहे की आता परत एकदा 3:30 वाजता
सरकारच्या प्रतिनिधींची आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, कशा पद्धतीने पुढच्या घडामोडी होतात हे आता बघणं महत्वाचं असणार आहे. पण सेजल, मोदी सरकारच्या कार्यकाळातील एखाद्या मंत्र्यानं दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. म्हणजे जनतेच्या आक्रोशापुढं किंवा जनतेच्या रेट्यापुढं पहिल्यांदाच दिलेला कुठल्या तरी मंत्र्याचा हा जर राजीनामा असेल तो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा असेल असं आपण म्हणू शकतो. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांना खरं तर या पेपर फुटी प्रकरणानंतर स्वतः जबाबदारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं सांगितलं गेलं होतं की मी ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे, ही जबाबदारी आमची आहे, पण एक कलेक्टिव्ह जरी अपयश असलं आमचं तरी आगामी काळामध्ये सुधारणा नेमकं कशा पद्धतीने करता येते यावरती सरकार आक्रमक आहे का त्यावरती सरकार ठाम आहे. आणि हे सगळं होत असताना मागच्या काही दिवसांपासून म्हणजे शेजल हे घडामोडी जर सांगायला त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर 15वा 16वा दिवस ज्यावेळी होता त्यांची तब्येत खालावली गेली. त्यानंतर हे आंदोलन नक्कीच प्रमोद, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे तर तो राजीनामा नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे ते आपण पाहूयात.